तुझे आभाळाचे रूप माझा देह माती माय, कधी करपले दूध कधी दाटलेली साय, तुझे आभाळाचे रूप माझा देह माती माय, कधी करपले दूध कधी दाटलेली साय। आलेल्या सर्व भावी भक्तांचं श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने हार्दिक स्वागत। धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, नांदेथे ते देव पांडुरंग, पंढरीचं दैवत देहूला नांदायला असे म्हणतात। याच परिसरातील हा भंडारा डोंगर, याच डोंगरावरती श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज भजन करण्यासाठी येत असत। याच नांदुरकीच्या वृक्षाखाली पंचवेद म्हणजेच गाथा लिखाण केले आहेत। महाराज जेव्हा भजन करण्यासाठी या डोंगरावरती येत असत तेव्हा त्यांची पत्नी जिजाऊमाता ह्या भाकरीचं टोपलं डोक्यावर घेऊन येत असताना त्यांच्या पायामधील जो काटा मोडला होता तो काटा भगवंतांनी गुराख्याच्या वेशातून काढलेलं हेच ठिकाण आहे। याच डोंगरावरती श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या मंदिराचं भव्य दिव्य असं 150 कोटी रुपयांचं मंदिराचं बांधकाम आपल्या डोळ्यासमोर चालू आहे। या मंदिराचं बांधकाम आपल्याला 2025 पर्यंत कंप्लीट करायचं आहे। या मंदिराच्या बांधकामासाठी शासकीय कसल्याही प्रकारचं अनुदान नाही, तर या मंदिराचं बांधकाम लोकवर्गणीतून तुमच्या आमच्या सहकार्याने होत आहे। म्हणून माऊली, आपणही देणगी देऊन या मंदिराच्या बांधकामात सहभागी व्हा। माऊली, नेहमी देणाऱ्यांचं नाव निघतं, घेणाऱ्यांचं नाही। 5000 वर्षापूर्वी श्री रामचंद्र प्रभू यांच्या सेतूचं जेव्हा बांधकाम चालू होतं तेव्हा खारुताईनं आपल्या खारीचा वाटा उचलला। आजही त्या खारुताईचं नाव निघतं। 750 वर्षापूर्वी माऊलीने जगाला ज्ञानेश्वरी दिली, आजही माऊलीचं नाव निघतं। पावणे 400 वर्षापूर्वी श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज या जगाला गाथा दिली, आजही महाराजांचं नाव निघतं। म्हणून माऊली, नेहमी देणाऱ्यांचं नाव निघतं, घेणाऱ्यांचं नाही। हरी भरी पेड़ पे कभी सुखी डाली नहीं होती, मुस्कुराते हुए ओठों पे कभी गाली नहीं होती। जो बंदे झुक जाते हैं तुकाराम महाराज के चरणों में, उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती। येथे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे। श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या मंदिराचं भव्य दिव्य असं 150 कोटी रुपयांचं मंदिराचं बांधकाम चालू आहे। या मंदिराच्या बांधकामासाठी शासकीय कसल्याही प्रकारचं अनुदान नाही, तर या मंदिराचं बांधकाम लोकवर्गणीतून तुमच्या आमच्या सहकार्याने होत आहे। म्हणून माऊली, आपणही देणगी देऊन या मंदिराच्या बांधकामात सहभागी व्हा। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी।